दोहराएंगे प्लीज। आपल्या आगामी चित्रपटात एजंट विनोद मध्ये पोलिसाच्या भूमिकेत असलेला सैफ अली खान गुन्हेगारांची चौकशी करताना आपल्याला बघायला मिळणार आहे। पण सध्या खरेखुरे पोलीस सैफची चौकशी करतायत। मंगळवारी रात्री हॉटेल ताजच्या वसाबी या जॅपनीज रेस्टॉरंटमध्ये सैफ अली खाननं इक्बाल शर्मा या व्यापाऱ्याला मारहाण केली आहे। मंगळवारी रात्री इक्बाल शर्मा आपल्या कुटुंबियांबरोबर वसाबीमध्ये जेवायला आले होते। सैफ अली खान आणि त्याचे 2 मित्रही तिथं हजर होते। सैफ अली खानच्या टेबलावरून खूप आवाज होत असल्यानं इक्बाल शर्मा यांनी त्यांना आवाज कमी करण्याची विनंती केली, पण सैफला याचा राग आला। शांतता हवी असेल तर लायब्ररीत जाऊन बसण्याचा उपरोधात्मक सल्ला सैफनं इक्बाल शर्मा यांना दिला। यानंतर झाली ती दोघांमध्ये शाब्दिक बाचाबाची, पण या बाचाबाचीचं रूपांतर मारामारीत व्हायला वेळ लागला नाही। या मारहाणीत इक्बाल शर्मांच्या नाकाचं हाड फ्रॅक्चर झालंय। या मारामारी दरम्यान सैफच्या बरोबर त्याची गर्लफ्रेंड करीना कपूर आणि तिची बहीण करिश्मा कपूर ही हजर होती। आम्ही केस रजिस्टर केलेली आहे, स्वतंत्र साक्षीदार आम्ही तपासतोय आणि याच्यामध्ये सैफ अली खान यांना अरेस्ट करण्याकरता आमचे लोक गेलेले आहेत। या प्रकरणी सैफ अली खानवर कलम 325 नुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय। दरम्यान चौकशीसाठी सैफच्या घरी पोलीस गेले असता सैफ मात्र त्याच्या वांद्र्याच्या घरी नव्हता। दरम्यान पोलीस ठाण्यात हजर न राहता सैफ न्यायालयातून अटकपूर्व जामीन मिळवण्याची शक्यता आहे। तर त्याचबरोबर या संपूर्ण नाट्यात सैफ बरोबर असणाऱ्या करीना आणि करिश्मा कपूरलाही पोलिसांच्या चौकशीला सामोरं जावं लागू शकतं। आपल्या आगामी चित्रपटात एका एजंटच्या भूमिकेत असलेल्या सैफला खरंच जेलची हवा खावी लागते का, की फिल्मच्या प्रमोशनसाठी या प्रकरणाचा वापर केला जातोय हे बघणंही महत्त्वाचं ठरणार आहे। सुधाकर काश्यप, IBN लोकमत, मुंबई।